केसांसाठी कुठलं तेल वापरावा, शॅम्पू वापरावा याबाबत आपण नेहमीच जागरूक असतो. मात्र तेवढंच पुरेसं नाहीये, तर चांगल्या केसांसाठी चांगला आहारही आवश्यक आहे. काय आहार घ्यायचा सांगतात डॉक्टर प्रतिमा संखे. नमस्कार, आपल्या सगळ्यांचं रिया नॅचरोपॅथी ट्रस्टमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे. आजचा आपला विषय आहे केसांची काळजी कशी घ्यायची. प्रत्येकाला आपल्याला वाटत असतं की आपले केस लांब, सडक, चमकदार आणि सुदृढ असावेत आणि त्यामुळे आपण त्याची काळजीसुद्धा घेत असतो. पण अचानक काय होतं की केस गळायला लागतात आणि मग आपण वेगळ्या वेगळ्या जाहिरातींना भुलून किंवा त्याच्या बळी पडून वेगळे प्रसाधनं वापरायला सुरुवात करतो आणि मग त्याचा परिणाम आपल्याला सगळ्यांनाच भोगावा लागतो. आपल्याला माहिती आहे की प्रत्येक केस जो आहे तो उगवणं, स्थिर होणं, वाढणं आणि गळणं ह्या प्रक्रियेतून जातच असतो. पण जेव्हा केस जास्त गळायला लागतात आणि त्यांची जाडी कमी होते तेव्हा एक तो चिंतेचा विषय होतो आणि त्याला आपल्याला वेळीच आवर घातला नाही तर केशमुळं जी आहे ती नष्ट होऊन कायमचं टक्कल पडण्याची संभावना असते. तर हे असं होऊ नये म्हणून आपण काय करावं किंवा निसर्गोपचारामध्ये आपल्याला काय करता येईल ते आपण इकडे बघणार आहोत. एकतर केस का गळतात त्याची कारणं जी आहेत, एकतर आपल्याला मानसिक ताणतणाव किंवा आहारातील कमतरता, म्हणजेच जीवनसत्वांची वगैरे कमतरता, किंवा आपल्याला अयोग्य प्रसाधनांचा वापर, अस्वच्छ कंगवे, टॉवेल, उशी, चादर वगैरे वापरल्यामुळे सुद्धा केस गळण्याचे जे आहे ते प्रमाण वाढतं. एकतर आपण आहाराची कमतरता दूर केली, आहारामध्ये मेनली आपल्याला जीवनसत्व अ, ब, क आणि ई इत्यादी जीवनसत्व जी आहेत ती आपल्याला आहारामध्ये उपयुक्त आहेत केसांसाठी. तसंच क्षार जसं दस्त, तांब, लोहे वगैरे जे आहे ते आपल्याला आहारात असणं खूप उपयुक्त आहे. आहारात प्रथिनांचा समावेश असला पाहिजे. जसं कोंड्यासकटची धान्यपीठं आहेत किंवा सोयाबीन, दूध, मोड आलेली कडधान्य वगैरेचा आहारात समावेश असला पाहिजे. तसंच हिरव्या पालेभाज्या ज्या आहेत त्यासुद्धा आपल्याला आहारात समाविष्ट केल्या पाहिजेत. ह्याच्यामध्ये आपण लोहासाठी आपण कोंड्यासकटची धान्यपीठं, गुळाची काकवी, खजूर आणि केळं आणि मध वगैरे गोष्टी जर आपण घेतल्या तर लोहाची कमतरता आपण पूर्ण करू शकतो. तसंच समुद्रातील जे खाद्यपदार्थ आहेत त्याच्यामुळे आपण आयोडीनची कमतरता आपण दूर करू शकतो. सलरी आणि पालकाचा मिश्र रस ह्याच्यामुळे सुद्धा आपल्याला आपल्या ज्या या डेफिशियन्सीज आहेत त्या भरून काढता येतात आणि केस वाढीसाठी त्याचा एक चांगला उपयोग होतो. सोयाबीनमध्ये सुद्धा उच्च प्रतीची प्रथिनं असल्यामुळे सोयाबीनच्या वापरामुळे सुद्धा आपल्याला केस गळतीचं प्रमाण जे आहे ते आपण टाळू शकतो. ह्याच्यामध्ये आपण आता केस गळती थांबण्यासाठी कसं तेल बनवायचं त्याची एक आपण रेसिपी इकडे जाणून घेणार आहोत. त्याच्यामध्ये आपण 1 लिटर खोबरेल तेल, त्याच्यामध्ये 100 मिली आपण एरंडेल तेल घ्यायचं आहे, 250 ml आपण तिळाचं तेल घ्यायचं आहे, 250 ml आपल्याला कोरफड रस घ्यायचा आहे, 50 ग्रॅम आवळा, 25 ग्रॅम त्याच्यामध्ये आपल्याला ब्राह्मी, त्याच्यानंतर नागरमोथा आणि मेहंदी, त्याच्यानंतर वाळा, भृंगराज वगैरे जे आहे ते सगळं 25 ग्रॅम आपल्याला प्रत्येकी घ्यायचं आहे आणि मुठभर आपल्याला कढीपत्त्याची पानं घ्यायची. हे सगळं मिश्रण आपण 72 तास मुरवून ठेवायचं आणि त्याच्यानंतर आपण कंटिन्यू 4 दिवस प्रत्येक वेळेला उकळायचं. उकळलं की बंद करून ठेवायचं. असं करून आपण 4 दिवस ते उकळून त्याच्यातला जो बाष्प किंवा पाण्याचा जो अंश असेल तो पूर्णपणे आपण तो काढून टाकायचा आहे आणि अशा प्रकारे तयार झालेलं जे तेल आहे ते आपल्याला वापरण्यासाठी उपयुक्त आहे. आपण रात्री झोपताना जर हलक्या हाताने तो केसांच्या मुळाशी जर तो मसाज केला तर केस वाढीसाठी हा एक उत्तम आपल्याला उपाय होऊ शकतो. आणखीन एक समस्या म्हणजे केसात कोंडा होणं वगैरे. तर केसात जर कोंडा होत असेल तर आपण 2 चमचे मेथ्या रात्री भिजवून ठेवायचे आणि त्याची पेस्ट करायची. सकाळी ती केसांच्या मुळाशी लावून ठेवायची आणि नंतर मग ते आपण केस जे आहे ते एक अर्धा तास ठेवून ते लिंबू पाण्याने म्हणजे एक बकेटभर अर्ध्या बकेटभर पाण्यामध्ये आपण 1 लिंबू पिळायचं आहे आणि त्याच्याने केस आपण रिन्स करून टाकायचे, धुवून टाकायचे, वॉश करायचे की आपल्याला ते कोंड्याचं प्रमाण हे पूर्णपणे आपण थांबवू शकतो. तसंच दुसरा जो प्रकार आहे त्याच्यामध्ये आपण दही जे आहे आंबवलेलं दही 3 ते 4 दिवस आपण आंबवून ठेवायचं
आणि ते दही आपण केसाच्या मुळाशी लावायचं आहे आणि त्याच्यानंतर एक 10-15 मिनटं ठेवल्यानंतर पुन्हा आपण ह्या अशा प्रकारच्या लेमन वॉटरनी वॉश केलं तर त्याचा एक चांगला उपयोग होतो. निसर्गोपचार पद्धतीमध्ये माती चिकित्सेला खूप महत्त्व आहे आणि माती चिकित्सेमुळे केसांची रंध्र ओपन होतात आणि त्या रंध्रांमधून किंवा केशमुळांना चांगला रक्ताभिसरण, रक्ताचा पुरवठा होतो आणि हा केस गळतीचा किंवा गोंड्याची जी समस्या आहे ती माती चिकित्सा मड थेरपीने सुद्धा आपल्याला दूर करता येते. आता केस जे आपण हे करतो त्याच्यासाठी आपण शॅम्पू जे वापरतो त्याचेसुद्धा आपल्याला तोटे होत असतात. तर अशा केमिकल शॅम्पू वापरल्यामुळे केसाचं जे आम्लीय त्याच्यावरती जे आवरण असतं ते शिककाई, रिठा, आवळा वगैरेचं चूर्ण एकत्र करून ते त्याने जर केस वॉश केले तर त्याचा आपल्याला जरूर फायदा होतो. तसंच त्याच्यावर आपण संत्र्याची, मोसंबीच्या सालीचं चूर्ण जर मिसळलं आणि त्या केस धुण्यासाठी आपण त्याचा जर वापर केला तर केस स्वच्छ होऊन चांगले चमकदार आणि लांब सडक होतात. सिल्की, शायनी आणि मजबूत केसांसाठी घरगुती टिप्सही जाणून घेऊया आणि ह्या टिप्स देतात डॉक्टर प्रतिमा संखे. कंडिशनर वापरण्याची सुद्धा पद्धत आहे. तर आपण नॅचरली कसं काय कंडिशनर वापरू शकतो ते सुद्धा आपण इकडे बघणार आहोत. तेलकट जर केस असतील तर आपल्याला कंडिशनरसाठी आपण एक लिंबाचा यूज करू शकतो. त्याच्यामध्ये आपण एक ह्याच्यामध्ये केस वॉश केल्यानंतर लिंबाच्या पाण्याने जर वॉश केले तर त्याने एक आपल्याला नॅचरल जे कंडिशनरचा एक इफेक्ट मिळू शकतो. तसंच आपण लिंबाच्या ऐवजी जर तेलकट केसांसाठी व्हिनेगर वापरलं तरी सुद्धा त्याचा चांगला उपयोग होतो. कोरडे केस असतील तर त्याच्यासाठी आपण अंड्याचा पिवळा बलक जर गरम पाण्यामध्ये मिसळून केस न्हायल्यानंतर आपण ते जर 10 मिनटं लावून ठेवलं आणि त्याच्यानंतर आपण नुसत्या साध्या पाण्याने जर वॉश केलं तर ते सुद्धा त्याचा चांगला एक इफेक्ट होतो. कंडिशनर म्हणून त्याचा एक चांगला इफेक्ट होतो. तर अशा प्रकारे आपल्याला लांबसडक जर केस हवे असतील तर अशा प्रकारे आपल्याला आहारातून आणि केसांच्या ह्याच्यामधून नॅचरोपॅथीमधून आपल्याला त्याचा चांगला एक इफेक्ट होतो. नॅचरोपॅथीमध्ये आपण शिरोधारा, शिरोवस्ती, मड थेरपी वगैरे उपचार पद्धतीतून केस गळतीसाठी आपण ह्याच्यावरती उपाय म्हणू शकतो. आता केसांना मॉलिश करण्याची पद्धत कशी असावी खूप म्हणजे तेही आपल्याला एक इथे जाणून घेणं खूप महत्त्वाचं आहे. तर त्याच्यामध्ये आपण आपल्या अंगठ्याची आहे ती कानाच्या मागे ठेवून आपण जी बोटं आहेत ती त्याच्याने अशी हळूहळू सर्क्युलर आपण जर फिरवत पूर्ण केसांवरती आपण जर म्हणजे दाबबिंदू म्हणजे प्रेशर पॉईंट घेतलेत आणि हळूहळू असं मसाज केला तर त्याचा ब्लड सर्क्युलेशन, केसांची मुळं उत्तेजित करण्यासाठी त्याचा एक चांगला उपयोग होतो. आणि अशा प्रकारचं जे मसाज आहे ते आपल्याला केस गळती किंवा कोंड्यासाठी किंवा पांढऱ्या केसांसाठी त्याचा एक चांगला उपयोग होतो. जर पांढरे केस होत असेल, ग्रे हेअर्सची समस्या असेल तर त्याच्यासाठीही आपण एक आपल्या घरगुती आपण असं तेल तर करू शकतो. त्याच्यामध्ये आपण आवळ्याचे तुकडे सावलीत वाळवून घ्यायचे आणि ते खोबरेल तेलामध्ये काळे पडेपर्यंत ते उकळवायचे आहेत आणि अशा प्रकारचं जे तेल आहे ते आपण रात्री झोपताना जर लावून झोपलं आणि सकाळी वॉश केलं तर त्याचा निश्चित फायदा होतो. तसंच आवळ्याचा रस आणि बदाम तेल एकत्र मिसळून जर आपण रात्री झोपताना मसाज केला तर त्याचाही खूप चांगला उपयोग होतो. कढीपत्त्याची मुठभर पानं जर आपण दह्यात कुस्करून ते लावून ठेवलं केसांना तरीसुद्धा ग्रे हेअरसाठी त्याचा एक खूप चांगला फायदा होतो. अशा प्रकारे आपण केसांची काळजी जर निसर्गोपचाराच्या माध्यमातून, नॅचरोपॅथीच्या माध्यमातून घेतली तर तुम्हाला केसांची समस्या कधीच येणार नाही आणि आपलेसुद्धा केस जे आहेत ते लांब सडक सुदृढ असे घनदाट राहतील अशी मी अपेक्षा करते. नमस्कार. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.